मेजवानी 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 वदनी कवळ घेता नाम घ्या मेजवानीचे खमंग मेजवानी देशस्थ कोकणस्थ ग्रामस्थ समस्त सिकेपी मालवणी आगरी आणि कोळी मेजवानी 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 व्हेज नॉन व्हेज चमचमीत झणझणीत कोशिंबिरी आणि चटणी जिभेला सुटलंय पाणी मेजवानी 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 खमंग मेजवानी याला जेवायला। नमस्कार, खमंग मेजवानीच्या या दिवाळी स्पेशल एपिसोडमध्ये सगळ्यांचं स्वागत। आजचा दिवस आहे पाडव्याचा। पाडव्याचा दिवस म्हणजेच 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त। पाडव्याच्याच दिवशी बलिप्रती प्रथा असते। बलिप्रतिपदा म्हणजे जेव्हा विष्णूने वामन अवतारात बळीराजाला नरकात पाठवलं होतं, तो हा आजचा दिवस। आज बरेच लोक नवीन कामाची सुरुवात करतात। त्याचप्रमाणे अभ्यंग स्नान करून आजचा दिवस आपण नवीन वर्षाची सुरुवात म्हणूनही साजरा करतो। तर आजचा दिवस आपण इथे रांगोळी काढून आणि दिवे सजवून साजरा करूया। आता आपण इथे रांगोळी काढली आहे, छान सुंदर दिवे सजवले। आता आपण थेट वळतोय आपल्या किचनकडे आणि पाहूयात दिवाळीच्या फराळातील हा गोड पदार्थ। तर आता आपली रांगोळी झाली आहे, दिवे सजवून झालेत। आजचा दिवस दिवाळीतला 5वा दिवस। वसुबारस झालं, धनत्रयोदशी झाली, नरक चतुर्दशी झाली, लक्ष्मीपूजन झालं। त्यानंतर आजचा हा बलिप्रतिपदेचा दिवस म्हणजेच दिवाळीतला पाडवा। सकाळी सकाळी अभ्यंग स्नान नवऱ्याला घातल्यानंतर औक्षण करून मिळालेली भेटवस्तू पाहून आनंदित झाल्यावर छानशी एक गोडधोड रेसिपी व्हायलाच पाहिजे, नाही का? तर मग आता आपण थेट किचन मध्ये आलोय आणि आजची रेसिपी आपल्याला पाठवली आहे स्नेहल राजशिर्के यांनी न्यू पनवेलहून। तर आज त्यांनी पाठवले बेसनाचे लाडू।
हो, प्रत्येक घरीच बनतात, मलाही ठाऊक आहे. पण प्रत्येकाची बनवण्याची पद्धत ही वेगळी असते आणि प्रत्येक जण आपापल्या लाडवांमध्ये काहीतरी व्हेरायटी देण्याचा प्रयत्न करत असतो. जसं की काही जण बेसनाच्या लाडवामध्ये रवा मिक्स करतात, काही जण बेसनाच्या लाडूमध्ये डिंक टाकतात किंवा मेथी टाकतात. प्रत्येकाची वेगळी एक अशी खास पद्धत असते लाडू बनवण्याची. तर आज आपण स्नेहल राजे शिर्के यांनी जी रेसिपी पाठवली आहे त्याच्यामध्ये पाहूयात काय खास बात आहे आणि ती रेसिपी आपण आता बनवायला घेतो. तर आता पाहूयात याकरता काय काय साहित्य लागणार आहे. तर आता बेसनाचे लाडू बनवण्यासाठी आपण इथे घेतलेले आहे बेसन, पिठी साखर, जायफळ पूड, वेलची पूड, चारोळ्या, काजू, बेदाणे आणि तूप. तर आता आपण सुरुवात करतोय बेसनाच्या लाडवांना. सगळ्यात आधी आपण बेसन घेतलेलं आहे ते कढईमध्ये टाकूया. आणि बेसन भाजता भाजता याच्यामध्ये आपण थोडं थोडं तूप सोडणार आहोत. इथे आपण साजूक तूप घेतलेलं आहे. काही जण डालडा वापरू शकतात कारण की डालडा वापरल्याने तो घट्टपणा मिळतो. साजूक तुपात सुद्धा आपण हे करू शकतो. काही जण चणे दळून घेतात, चणे भाजून ते दळून घेतात आणि हे विकतचं बेसन आहे. तर विकतच्या बेसनामध्ये जी पावडर आहे ती खूप बारीक असते, त्याच्यामुळे याला आपण हळूहळू अगदी अलगदपणे तूप ओतत जाणार आहोत थोडं थोडं करून, जेणेकरून प्रमाणाचा आपल्याला व्यवस्थित अंदाज येईल. आणि साजूक तूप घेतल्यामुळे ते पटकन पातळ होतं, त्याच्यामुळे आपण ह्याच्यामध्ये थोडं थोडं करूनच तूप ओतणार आहोत. आणि जसजसं ते भाजत जाईल तसतसं त्याचा तो खमंगपणा उठून येणार. जसजसं आपण त्याच्यामध्ये तूप टाकतोय तसतसं बेसन ते खेचून घेत आहे आणि बाइंड होत चाललंय. खरं म्हणजे फराळात आपण जे बघतो की बेसनाचे पदार्थ किंवा चण्याची डाळ ही जास्त प्रमाणात वापरली जाते. जरी ही आपली प्रथा असली तरी सुद्धा ह्याच्या पाठी सायंटिफिक रिझन हे आहे की दिवाळी म्हटल्यावर ती थंडीची सुरुवात असते. म्हणजे आतापासून थंडीला सुरुवात झाली तर थंडीमध्ये आपल्या शरीरामध्ये हीट कायम ठेवण्यासाठी चणे किंवा बेसन हे वापरलं जातं आणि त्यासाठी जास्त करून बेसनाचे पदार्थ बनवले जातात. जसं लाडवामध्ये बेसन आहेच, बेसनाचेच लाडू आहेत. त्याच्यानंतर आपण चिवडा बनवतो त्यात चणे वापरतो किंवा आपण वेगवेगळे जे भाजणी करतो शेवेसाठी किंवा चकलीसाठी त्याच्यामध्ये सुद्धा चण्याचा पुरेपूर वापर केला जातो. हे चांगलं घट्ट होत चाललंय, तसतसं ते आता व्यवस्थित भाजलंही जाणार आहे. सुरुवातीला अंदाज नसेल तर आपण याप्रमाणे तूप सोडू शकतो किंवा तुम्हाला जर व्यवस्थित अंदाज असेल की इतक्या बेसनाला इतकं तूप लागेल. कारण काय होतं, काही वेळेला डाळ भाजून घेतलेली असते, ती डाळ आधीच परतून घेतलेली असते, त्याचं जे तूप ॲब्झॉर्ब करण्याचं लिमिट आहे ते वेगळं असतं. रेडी बेसनाचं तूप ॲब्झॉर्ब करण्याचं लिमिट वेगळं असतं. तर अशा प्रकारे आपण थोडं थोडं करून तूप सोडलं तर मग ते कमी जास्त होण्याचं आपण बॅलन्स करू शकतो. तर ह्याचं टेक्स्चर पण चेंज होत आहे आणि आता ते भाजलं जात आहे, त्याचा सुगंध यायला पण सुरुवात झाली आहे. काही वेळेला बऱ्याच जणांना सवय असते की आधी तूप विरघळवून घेतात आणि त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये लागेल तसं बसेल तितकं बेसन टाकत जातात आणि मग ते पूर्ण बाइंड होईपर्यंत ते फ्राय करतात. तर तसंही तुम्ही करू शकता किंवा ही एक पद्धत आहे. काही जण साजूक तूप वापरतात, काही जण डालडा वापरतात, कारण डालड्याचे लाडू सहसा पटकन तुटत नाहीत, थोडे घट्ट बाइंड होतात. ह्याचा आता रंग बदलत जातोय. हे आता घट्ट पण झालंय व्यवस्थित
मला माहिती आहे थोडा वेळ लागतोय बेसन भाजण्यामध्ये, पण ते म्हणतात ना जी वस्तू बनवताना जितका जास्त वेळ लागतो तितकी त्याची मजा वेगळी होते आणि तो पदार्थही खूप रुचकर लागतो. बेसनचंही तसंच आहे, जितकं आपण व्यवस्थित बेसन भाजून घेऊ तितके ते लाडू रुचकर आणि चविष्ट होतात. आता या बेसनचा खूप छान सुगंध येतोय, म्हणजेच हा आता भाजत चाललेला आहे व्यवस्थित. थोडासा आता याचा रंग बदलायला लागला. तर जसं आपण कंटिन्युअसली हे ढवळतोय तर त्यावेळेस मी गॅस थोडा मोठा केला तर ठीक आहे, नाहीतर मग सरळ मंद आचेवर ते थोड्या वेळाने ढवळलं तरी चालतं. त्याला थोडीशी उकळ फुटते, त्याच्यावरून आपल्याला अंदाज येतो की बेसन आता चांगलं भाजत चाललेलं आहे. रंग पण बदलायला लागला आता बेसनाचा. गॅस बारीक करते. आता याचा रंग साधारण तांबूस झालेला आहे. आता आपण गॅस बंद करून ह्याला थोडं थंड होऊन देऊयात. त्याच्यानंतर मग आपण पुढली प्रोसिजर बघणार आहोत. हे थोडंसं थंड होईपर्यंत आपण घेऊयात छोटासा ब्रेक. खमंग मेजवानी. मसाल्यांची दुनिया आहे अद्भुत सारी. मसाल्यांची टेस्ट आहे लय भारी. विसरणीचा मसाले आता फक्त कोठे म्हणा. कुशल गृहिणींची एकच पसंत फक्त कोठे आणा. कोठे मसाले. स्वाद आणि जेवणातच नव्हे तर जीवनातही. सुपर मिक्स मसाला, स्पेशल गरम मसाला, तयार चिकन मसाला, तयार मटन मसाला, स्वादिष्ट भोजनाचे रहस्य पोटे मसाले. पनवेल. काय बाबा, काका, मामा, आजोबा सगळे आजकाल खुश असतात, कारण आई, काकी, मामी, आजी न चुकता खमंग मेजवानी बघतात. सोमवार व गुरुवार दुपारी 1:30 वाजता. वहिनी, तुम्ही नाराज होऊ नका. आम्हाला माहितीये तुम्हाला दुपारी 1:30 वाजता शक्य होत नाही, म्हणून तीच खमंग मेजवानी घेऊन आम्ही पुन्हा येतोय मंगळवार आणि शुक्रवार सायंकाळी 6 वाजता. चुकवू नयेच अशी खमंग मेजवानी. To do the DTH recharge immediately, just click on TJSP Smart Money. Enter your MPIN. Go to Merchant Payment. Select DTH Recharge, Service Provider, your account number, the money you want to transfer. Select your account, enter transaction PIN, and it's transferred. खमंग मेजवानी. ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपलं आता इथे साजूक तुपात छान बेसन भाजून झालेलं आहे. खरपूस त्याला गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे आणि हे टेक्स्चर बघितल्यानंतर लगेच लक्षात येतं की आता लाडू सेट करण्याची वेळ झालेली आहे. आणि ब्रेकमध्ये ह्याला मी परातीत काढून थोडं थंड करून घेतलंय. आता काही नाही, आपल्याला नॉर्मली सगळ्या वस्तू वरून साहित्य टाकायचं आहे आणि लाडू वळायचे. तर आता बघूया आपण काय काय ह्याच्यामध्ये टाकायचंय. सगळ्यात पहिले पिठी साखर घेते. इथे मी बेसन खूप जास्त नाही घेतलंय. इतक्या बेसनाला बस लागेल तेवढी पिठी साखर साधारणपणे 3 ते 4 चमचे मी घेईन. तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही अजून साखर सुद्धा टाकू शकता. मी इथे 5 चमचे पिठी साखर घेते साधारण. त्यानंतर आपण याच्यामध्ये वेलची पूड टाकतोय.
बरेच लोक वेलची वाटताना त्याच्यामध्ये साखर टाकतात, तर जसा आपला अंदाज असेल त्याप्रमाणे आपण टाकूया. ही फक्त वेलची इथे घेतली होती, त्याच्यामुळे मी साधारण पाव चमचा वेलची पूड इथे टाकलेली आहे. आता जायफळाची पूड आहे, ही थोडीशी आपण टाकणार आहोत. प्रत्येकाची आवड असते, काही जणांना जायफळ नाही आवडत, पण खरंच ते शरीरासाठी खूप चांगलं असतं. थोडंसं किंचितचं टाका, पण ते फायदा करेल. आता आपण हे सगळं मिक्सचर एकजीव करून घेऊयात. त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये चारोळी, बेदाणे आणि काजू टाकूयात, किंवा तुम्हाला ड्रायफ्रुट्समध्ये आणखीन काही व्हरायटी द्यायच्या असतील तर तुम्ही तेही करू शकता. त्यापूर्वी आपण हे सगळं एकजीव करून घेऊया. ह्याच्यामध्ये आपण साजूक तूप वापरल्यामुळे ते लगेचच पसरलं जातंय, एक ठिकाणी राहत नाहीये. हे जर डालडा वापरला तर ते घट्ट होतं आणि जसजसं आपण त्याला मळत जातो तसतसं ते त्याला पातळ थोडं थोडं ते पातळ होत जातं. पण हे अगदी बरोबर टेक्स्चर ह्याला आलेलं आहे. आता हे साधारण रूम टेम्परेचरला आलेलं आहे, घट्टपणा ह्याच्यामध्ये आलेला आहे, त्याच्यामुळे हे बेसन आता सेट झालंय. आता आपण ह्याचे छानपैकी लाडू वळायला घेणार आहोत. पण लाडू वळण्याच्या आधी याच्यामध्ये थोडीशी आपण चारोळी टाकूया. आपल्याला जशी आवडेल तशी ड्रायफ्रुट्स आपण ह्याच्यामध्ये वापरू शकतो. व्यवस्थित आता हातात येत आहेत हे लाडू वळायला. जशी तुम्हाला साईज हवी असेल त्याप्रमाणे तुम्ही हे लाडू वळू शकता, लहान मोठे. मोस्टली सगळे लहान लाडू याच्यासाठी वळतात की दिवाळीमध्ये बरेच वेळा गोड गोड खाऊन जास्त काही गोड खाण्याची इच्छा नसेल तर मग लाडू तोडण्यापेक्षा अख्खा लाडू लहान साईजचा देऊ शकतो. लहान मोठे जसे काही तुम्हाला हवे त्या प्रकारे तुम्ही हे लावू शकता. त्याच्यानंतर चारोळी आपण आतमध्येच टाकलेली आहे बेसनमध्ये, म्हणून वेगळी लावण्याची गरज नाही आहे. काही जणांना बदाम रोस्ट केलेले लावलेले खूप आवडतात, तसंही तुम्ही करू शकता, किंवा सरळ हा आपला साधा आणि सोपा प्रकार. खरं म्हणजे ही आपली पारंपरिक पद्धत आहे तसं बघायला गेलो तर. थोडे लाडू सेट झाले की पुन्हा एकदा त्याचा शेप आपण व्यवस्थित करू शकतो. आणि अशा प्रकारे हे आपले तयार झालेत छान खमंग बेसनाचे लाडू. तुम्ही सुद्धा करून पहा. या दिवाळीत हा फराळ तर झालाच पाहिजे. तुमच्याकडे अशा काही छान छान रेसिपीज असतील तर मग त्या आम्हाला नक्की पाठवा. तर आता स्नेहल राजू शिर्के यांनी पाठवलेल्या रेसिपीनुसार हे बेसनाचे लाडू तयार झालेले आहेत. हे तर मी खाऊन बघणारच आहे, पण तत्पूर्वी तुम्हाला पुन्हा एकदा सांगते, तुमच्याकडे जर काही छान छान रेसिपीज असतील तर मग त्या आम्हाला पाठवायला अजिबात विसरू नका. त्यासाठी पत्ता आणि फोन नंबर तुम्हाला माहितीच आहे, आणि जर नसेल माहिती तर लगेच नोट करून घ्या. खमंग मेजवानी @gmail.com वर, facebook.com/खमंग मेजवानी किंवा youtube.com/UNB सुमंत. आमचे फोन नंबर लक्षात ठेवा 9869009449 किंवा 02227459449. आणि तुम्हाला सुद्धा जर आमच्या या कार्यक्रमात सहभागी व्हायचं असेल तर मग आमच्याशी नक्की संपर्क करा. आम्हाला आवडेल तुमच्याकडून छान छान रेसिपीज शिकायला. आणि जाण्यापूर्वी NB व्हिडिओ कडून खमंग मेजवानीच्या समस्त प्रेक्षक वर्गाला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. हॅपी दिवाळी. पोटे मसालेतर्फे आपल्या सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.